असं आहे की मुळामध्ये ही सुनावणी ज्या अत्यंत कमी वेळामध्ये ठराविक वेळामध्ये व्हायला पाहिजे होती ती सुनावणी वेळ काढूपणा करून आज त्याची पहिली तारीख ही लागलेली आहे। अपेक्षा अशी आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखून आणि आपल्या लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्टाने सर्वसाधारणपणे दिलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणताही निर्णय हा अन्य कोणत्याही संस्था घेत नसतात। त्यामुळे 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हा जो शिंदे गटातील 16 आमदारांचा अपात्रतेचा विषय हा पूर्ण व्हायला पाहिजे होता तो अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही। परंतु मला असं वाटतं की शेवटी या ज्या घटनात्मक संस्था आहेत, स्वायत्त संस्था आहेत, ह्या परस्पर एकमेकाचा आदर करतील आणि सुप्रीम कोर्टाने केवळ रेडीमेड निर्णय दिलेला आहे त्या संदर्भातली घोषणा ही लवकरात लवकर होईल अशी मला अपेक्षा आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हणून खरं सांगायला गेलं तर आम्हा ठाकरे गटाच्या आमदारांना आजच्या या हिअरिंगची नोटीस दिलेली आहे, ही नोटीसच योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे। याचं कारण असं आहे की शिंदे गटाचे प्रतोद म्हणून व्हीप म्हणून जी भरत गोगावलेंची निवड ही शिंदे गटानं सुचवली आणि विधानसभा अध्यक्षांनी ती घोषणा किंवा नेमणूक जाहीर केली, याबाबत सुप्रीम कोर्टानं आपलं स्पष्ट मत नोंदवलेलं आहे की भरत गोगावलेंची नेमणूकच ही नियमबाह्य आहे, चुकीची आहे। खरे पक्षप्रतोद हे सुनील प्रभूच आहेत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीचं विधान करतं किंवा आपला निर्णय नोंदवतं त्यावेळेला भरत गोगावले हे पक्षप्रतोद म्हणून कायदेशीरदृष्ट्या त्यांचं अस्तित्व संपलेलं असताना आम्हाला नोटीस काढणं, मला असं वाटतं एक प्रकारे हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हा अधिक्षेप आहे। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं हे उल्लंघन आहे आणि म्हणून खरं पाहता आम्हाला या ठिकाणी बोलावणं हेच नियमबाह्य आहे असं माझं मत आहे। असं आहे की त्यांचं उत्तर त्यांनी दिलं, आमचं उत्तर आम्ही दिलं, त्यामुळे त्यांनी किती पानाचं उत्तर द्यावं आणि आम्ही किती पानाचं उत्तर द्यावं याची काय साम्यता एकसारखी असणं अपेक्षित नाही। परंतु आम्हाला उत्तर द्यावं लागणं हेच मला वाटतं सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा एक प्रकारे अवमान करण्यासारखं आहे असं माझं मत आहे। भरत गोगावलेंनी आता दूध पाणी का पाणी होईल निकालाची चाहूल त्यांना लागली आहे का? असं आहे की आपण आज देशामध्ये आणि राज्यामध्ये बघतोय की ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या संस्था काय निर्णय घेणार आहेत, त्या संस्था कोणावर कारवाई करणार आहेत, त्या संस्था कोणाला क्लीन चिट देणार आहेत, या संदर्भातलं भाष्य हे सध्या महाराष्ट्रातले जे सत्ताधारी पक्षाचे घटक पक्ष आहेत त्या पक्षाचे पदाधिकारी करतायत। अशा प्रकारची अनेक उदाहरणं आज या ठिकाणी मी देऊ शकेन। म्हणजे ईडी सारखी जी संस्था आहे ती कोणावर कारवाई करणार, ती कोणाला कधी बोलावणार, ती कोणाचं कधी काय म्हणणं घेणार, ती कोणाला शिक्षा करणार, या संदर्भातली भाष्य सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक करतात। त्यामुळं भरत गोगावलेंनी जर एखादं भाष्य केलं असेल तर मी मागाशी जे विधान केलं की सध्या स्वायत्त संस्थांच्या कुठल्याही निर्णयाबद्दल किंवा कुठल्याही कारवाईबद्दल सत्ताधारी पक्षाचे लोक हे भाष्य करतात, याच्यातूनच स्वायत्त संस्थांची सद्य परिस्थिती काय आहे हे देश जाणून आहे।
ताजी माहिती आता आलेली आहे. मुख्यमंत्री जालन्याला भेटलेले आहेत उपोषणस्थळी. तिथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. आपली काय प्रतिक्रिया? असं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं उपोषण जर मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत सोडलं असेल तर मला त्याचा आनंद आहे, परंतु मला ती वस्तुस्थिती माहीत नाही. परंतु एकच मी सांगतो की ह्या आरक्षणाच्या बाबतीत सत्य हे परेशान होऊ शकतं, पण पराजित होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती हळूहळू समोर यायला लागलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या सरकारने टिकाऊ अशा प्रकारचं आरक्षण दिलं, अशा पद्धतीचा डांगोरा हा सातत्यानं पिटला जातोय. परंतु मी एक भूमिका सातत्यानं मांडतोय की 16 जून 2014 साली तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिलं. ते आरक्षण दिल्यानंतर त्यावेळच्या जाहिराती काढून बघा. नोकर भरतीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी काही नेमणुका मिळाल्या. शिक्षण क्षेत्रामध्ये मराठा समाजाला काही नेमणुका मिळाल्या आणि म्हणून त्या आरक्षणाचा लाभ हा मराठा समाजाला झाला. परंतु त्याच्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर कोणतरी एक माणूस कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने त्याला स्टे दिला. 2014 साली देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. 2018 सालापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्यातला कुठलाही निर्णय घेतला नाही आणि 2019ला निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी थातूरमातूर काहीतरी निर्णय घेतला आणि नंतर उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार आलं. 2च महिन्यात कोरोनाचं संकट सुरू झालं तरी देखील अशोकराव चव्हाणांनी उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून केलेले प्रामाणिक प्रयत्न आपण आठवण करा. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण दिलेलं नव्हतं, तर देवेंद्र फडणवीसांनी टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देण्याच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं टिकाऊ आरक्षण दिलं होतं. त्याचा काही प्रमाणात मराठा समाजाला फायदा झाला. त्याच्यामधल्या थोड्याफार काही त्रुटी होत्या. 16% मराठा समाजाला आरक्षण दिलं, 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं आणि म्हणून त्याच्यामध्ये काही जर थोड्याफार त्रुटी असतील तर त्या देवेंद्र फडणवीसांनी दूर करायला पाहिजे होत्या. परंतु नको तो घोळ घातला आणि आजचं आरक्षण गेलंय. आपण आज कोर्टाचं नाव पुढे करतो, परंतु मुस्लिम समाजाला कोर्टानं आरक्षण मान्य केलं होतं 5%. नंतर 13% देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आम्ही 16% दिलं होतं, ते मान्य झालं होतं. आणि म्हणून जर मुस्लिम समाजाचं आरक्षण कोर्टाने मान्य केलं होतं तर मराठा समाजाचं का केलं नाही? आणि म्हणून मुस्लिम समाजाला आरक्षण धर्माच्या नावावर देता येणार नाही असं सांगून भाजपानं ते आरक्षण टाळलं. मला असं वाटतं की कोर्टाची ढाल पुढे करून मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा या सरकारला द्यायचं नाहीये हे स्पष्ट झालंय. आणि म्हणून एकनाथराव शिंदेच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जर उपोषण सोडलं असेल तर मी एवढंच फक्त सांगतो की पुन्हा एकनाथराव आणि त्यांच्या पाठीमागं कोण आहेत. काल एकनाथरावांची एक क्लिप व्हायरल झाली. शेवटी त्यांना बोलविता धनी कोण आहे? आणि म्हणून एकनाथरावांना पुढे करून पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक होणार नाही याची काळजी एकनाथरावांनी घ्यावी. एवढंच मी याच्यावर भाष्य करेन, यापेक्षा अधिकचं भाष्य करणार नाही. सर, हिंदी में जाना चाहिए कि मनोज जरांगे पाटिल क्या दलीलें आप पेश करने वाले? वो सही नहीं है. आपने जो बात अपनी रखी, क्यों आपको ऐसा लगता है कि जो नोटिस भेजी वो सही नहीं है? जो हम उद्धव बालासाहब ठाकरे जी के तरफ से जो हम 16 एमएलए उनके पीछे हैं, उनमें से एक एमएलए के छोड़ के हमें 15 एमएलए को डिस्क्वालिफिकेशन की नोटिस दी गई है. ये नोटिस किसके कंप्लेंट पे दी गई है? तो एकनाथ शिंदे जी के जो पार्टी व्हीप है मिस्टर भरत गोगावले जी, उन्होंने हमारे खिलाफ अध्यक्ष महोदय के पास कंप्लेंट की कि उनका व्हीप का पालन हमने नहीं किया. लेकिन 11 मई को सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया है वो डिसीजन में उन्होंने डायरेक्टली कहा है कि हमारे पार्टी के व्हीप लीगली
कानून के तौर पे सुनील प्रभु जी है, भरत गोगावले ये हमारे पार्टी के वीपी नहीं हो सकते और उनकी जो वहां पे निवड़ हो गई, अनाउंसमेंट हो गई, वही कानून के खिलाफ है, वही नियम बाह्य है। और अगर सुप्रीम कोर्ट ने भरत गोगावले ये वीपी नहीं हो सकता ऐसा सुप्रीम कोर्ट ने कहने के बाद भी और अगर हमें नोटिस दी जाती है तो मेरा दावा है, मेरा कहना है कि ये सुप्रीम कोर्ट के डिसीजन के खिलाफ है, ये डेमोक्रेसी के खिलाफ है, ये एंटी डिफेक्शन लॉ के खिलाफ है, क्योंकि सुप्रीम कोर्ट इसका सर्वोच्च मान रखा जाता है, सुप्रीम कोर्ट के डिसीजन का आदर किया जाता है। सुप्रीम कोर्ट के कोई भी डिसीजन के खिलाफ हम कोई भी कमेंट्स नहीं करते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि सुप्रीम कोर्ट ने डिसीजन देने के बाद हमें जो नोटिस निकाली गई ये कानून के खिलाफ है, नियम बाह्य है, ये मेरा दावा है, ये मेरा कहना है। शिंदे गुट के जिन विधायकों के डिस्क्वालिफिकेशन के मामले में आज जो सुनवाई हो गई है, इस सुनवाई से आपको क्या उम्मीदें हैं और आपके पक्ष की तरफ से क्या दलीलें पेश की जा सकती है? ऐसा है कि अपना एंटी डिफेक्शन लॉ जो 2003 में तत्कालीन प्राइम मिनिस्टर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी ने जो बनाया है उसमें शेड्यूल 10A डाला हुआ है। तो शेड्यूल 10 में सीधा ही ऐसा प्रावधान है कि कोई भी पार्टी को स्प्लिट करने का राइट ही नहीं है। वो कानून को स्प्लिट मतलब पार्टी में कोई भी पार्टी में मतलब पार्टीशन या तो दो गुट मान्य ही नहीं है। और अगर कोई गुट कोई ओरिजिनली पार्टी से बाहर निकलना चाहता है तो वो अपना अलग अस्तित्व नहीं रह सकता। वो कोई न कोई पार्टी में उसने ज्वाइंट होना चाहिए, कोई न कोई पार्टी में उसने मर्ज होना चाहिए। तो शिंदे गुट कोई भी पार्टी में मर्ज नहीं हुआ है, तो उन्होंने वायलेशन किया है एंटी डिफेक्शन लॉ सेक्शन 10A का, शेड्यूल 10A का उन्होंने वायलेशन किया है। इसीलिए उनको उसी वक्त डिस्क्वालीफाई करना चाहिए था। ये इतनी लंबी चौड़ी प्रोसेस चालू रखने की कोई जरूरत नहीं थी। तो मैं आज यही कहता हूं कि और अगर डेमोक्रेसी जिंदा रखना है और अगर एंटी डिफेक्शन लॉ जिंदा रखना है और अगर हमारी घटना जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने रखा हुआ है उसका सम्मान करना है और अगर हम इस संविधान का आदर करते हैं तो एकनाथ शिंदे के गुट के लोग डिस्क्वालीफाई होने ही चाहिए। क्या आपको लगता है कि अध्यक्ष की तरफ से ये जो फैसला है वो जल्दी आ सकता है या फिर ये प्रक्रिया को चुनाव तक खींचा जा सकता है? ऐसा है कि 11 मई 2023 को जो सुप्रीम कोर्ट ने डिसीजन दिया है वो आप डिसीजन फिर से पढ़िए। उसमें राज्यपाल का राज्यपाल ने जो उद्धव साहब को वहां मेजोरिटी प्रूव करने का लिए सेशन बुलाने के लिए कहा वो भी गलत कहा है। अध्यक्ष की चुनौती मतलब उनका निवड़ उनकी वो भी गलत कहा है। भरत गोगावले का अनाउंसमेंट पार्टी व्हिप करके वो भी गलत कहा है। देवेंद्र फडणवीस ने जो पत्र लेटर दिया है वो भी गलत किया है। तो सब लोग गलत है, सब लोगों ने गलती की है, इसमें आप समझ जाओ। सर मनोज जरांगे का अनशन छूट गया है, सीएम उनका अनशन छुड़ाने वहां पहुंचे थे, क्या कहना चाहिए? ऐसा है कि मनोज जरांगे पाटिल ने और अगर अपना अनशन छोड़ा होगा सीएम के कोई कमिटमेंट के विश्वास पे मुझे जानकारी नहीं है, आप कहते हो इसीलिए मैं उसके ऊपर टिप्पणी करता हूं। और अगर सीएम साहब के कोई भी कमिटमेंट पे आश्वासन पे उन्होंने अपना अनशन छोड़ा है तो मैं यही कहता हूं कि 2014 में जो देवेंद्र फडणवीस का सरकार महाराष्ट्र में आया उन्होंने मराठा समाज और मुस्लिम समाज का आरक्षण वहां घलाया। तो अभी देवेंद्र फडणवीस अभी एकनाथराव शिंदे ये राज्य के मुख्यमंत्री जरूर है, लेकिन मुख्यमंत्री वो है, सरकार कौन चलाता है ये पूरा महाराष्ट्र जानता है, पूरा देश जानता है। तो एकनाथ शिंदे जी को आगे करके मराठा समाज का कोई विश्वासघात न हो, इतनी मैं अपेक्षा करता हूँ। एक सवाल इंफ्रास्ट्रक्चर को लेकर है। शिंदे को ये दावा करता है कि जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तब जो प्रोजेक्ट्स ढाले पड़े थे, अब शिंदे गुट की सरकार मान के उन्होंने इसमें तेजी ला दी है, एक्स्ट्रा मैनफोर्स डाल दिया ताकि प्रोजेक्ट जल्दी कंप्लीट हो जाए। आप इसमें क्या प्रतिक्रिया? ऐसा है कि उद्धव जी ठाकरे के
कार्यकाल के बारे में जो आक्षेप लेते हैं वही लोग उद्धव साहब के मंत्रिमंडल में थे। एक और शायद उनकी स्मरण शक्ति, उनकी मेमोरी मुझे लगता है कम हो गई है। उनकी मेमोरी है क्या नहीं मुझे कुछ पता है, मतलब सर्च करना पड़ेगा। उस टाइम जो कोरोना काल था वो जानबूझ के वो नजरअंदाज कर रहे हैं। कोरोना काल में उद्धव साहब ने जो काम किया है वो लोग कैसे भूले, इसीलिए वो बार बार आरोप लगा रहे हैं। लेकिन उद्धव साहब ठाकरे जी के ऊपर जितने वो आरोप लगा रहे हैं, बार बार लोगों को कोरोना के टाइम उद्धव साहब ठाकरे ने जो काम किया उसकी लोगों को बार बार याद आ रही है। मराठा आरक्षण को लेकर क्या सरकार गंभीर है? क्योंकि मनोज जरांगे से सर भास्कर साहब मनोज जरांगे से ये है कि देवेंद्र फडणवीस बार ऐसा है कि 19 जून 1966 को शिवसेना का फॉर्मेशन, शिवसेना को जन्म हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी ने दिया। एकनाथराव शिंदे ने नहीं दिया या इलेक्शन कमीशन ने नहीं दिया। इलेक्शन कमीशन ने एकनाथराव शिंदे को पार्टी दी है, इसीलिए एकनाथराव जी शिंदे को लग रहा होगा कि ये पार्टी का मालिक असली मैं ही हूं। लेकिन इस देश की जनता जानती है, इस राज्य की जनता जानती है कि असली मालिक तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी ही शिवसेना के हैं। इसी तौर पे जो 2018 में फिर से जो रेजोल्यूशन पास किया गया, उसी तहत इसी पार्टी के असली हकदार और असली मालिक आदरणीय उद्धव साहब ठाकरे जी ही है। तो एकनाथराव शिंदे बोल रहे हैं तो उनके पीछे कोई बड़ी ताकत है, उसके बलबूते पे वो बोलते होंगे। लेकिन सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता। धन्यवाद। सर मनोज सर भास्कर साहब मला माहित नाही की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना ते काय काय शब्द दिले हे मला माहित नाही। ते शब्द खरोखर ते पूर्ण करणार आहेत का की त्यांना फसवण्याकरता, त्यांचं उपोषण सोडवण्याकरता? कारण गणपतीचा सण जवळ आलाय। जरांगेंनी आपल्या उपोषणानं संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांना उपोषणापासून परावृत्त करून ही वेळ मारून न्यायची आहे, म्हणून हे केलंय काय मला माहित नाही। कारण धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देणारे सुद्धा आता सरकारमध्ये आहेत, लिंगायत समाजाला आरक्षण देणारे पण आता लिंगायत या सरकारमध्ये आहेत, ओबीसी समाजाची जनगणना करून त्यांना आरक्षण पुन्हा मिळवून देऊन सांगणारे पण या सरकारमध्ये आहेत, मराठा समाजाला आम्ही आरक्षण मिळवून देऊन सांगणारे पण याच सरकारमध्ये आहेत। त्यामुळे त्याच सरकारमधले एकनाथ शिंदे उद्या काय करतील याच्यावर मी भाष्य करत नाही, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एवढं मात्र माझं ठाम मत आहे। यही बात हिंदी में कि मनोज जरांगे की बात तो मान ली गई है, उनको मना लिया गया है अनशन तोड़ने के लिए, पर क्या सरकार मराठा आरक्षण को लेकर आपको गंभीर दिखाई देती है? महाविकास आघाड़ी में जो है मराठा रिजर्वेशन चले गया। वो एकनाथराव शिंदे खुद महाविकास आघाड़ी के मिनिस्टर थे। याद करिए, जब मैंने 12 एमएलए भाजपा के सस्पेंड किए थे, जब भी मराठा समाज के आरक्षण का ही सब्जेक्ट उसी ऑर्डर ऑफ डे पे था, ओबीसी समाज का आरक्षण का ही विषय उसी ऑर्डर ऑफ डे पे था। तो एकनाथराव शिंदे क्या बोलते हैं? ये एकनाथराव शिंदे बोलते हैं, बोलने में उनका मुंह, उनका फेस वो एकनाथराव शिंदे का लगता है, लेकिन शब्द एकनाथराव शिंदे के नहीं, इतना ही मैं कहता हूं। धन्यवाद। थैंक यू।